कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढला आहे. या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावं लागतं. यापूर्वी आलेल्या महापुरामुळे 1.5 ते 2 महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होऊन कोट्यावधींचं नुकसान झालंय. त्यातच कर्नाटक राज्यानं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालींमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. राज्य शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात ठाम असून प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही संवेदनशील आहेत. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगानं बुधवारी 21 मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या बैठकीत राज्य शासनाच्या वतीनं करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.